नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल शेती आणि विज्ञान या मराठी वाहिनीवर। तर मित्रांनो, आता ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे। आजची 2 तारीख आहे आणि आपल्या शेतात एवढा कचरा आहे। आपण पाहू शकता, पराठी खूप छान आहे। UVS ॲग्रीची 7067 आहे ही, पण त्याचबरोबर कचरा पाहू शकता आपण। कचरा, तरोटा, गवते, रानभेंडी तसेच पुष्कळशा जातीचे कचरे आपल्या शेतात आहे। तर मित्रांनो, हे कचरे होण्याचं कारण एक असं झालं की आपण हिटवीड आणि एजिल हे मारलेलं होतं, परंतु ते फवारणीनंतर 22-23 दिवस पाऊस आलेला नाही आणि कोरड्या जमिनीवर फवारणी झाल्यामुळे त्याचे रिझल्ट पण मिळालेले नाही। पटकन मजूरसुद्धा मिळणं शक्य नाही। अशा परिस्थितीत मित्रांनो, हा एवढा मोठा झालेला कचरा कसा आपण संपवायचा याच्याबद्दलचं आपण एक विशेष माहिती बघूया या आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता जवळजवळ 1.5 ते पावणे 2 महिन्याची पराठी झालेली आहे। या कचऱ्यासाठी रामबाण उपाय असा इलाज आपण करणार आहोत आणि त्याचीच माहिती या व्हिडिओमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक जरूर करा आणि चला जाणून घेऊया अशा परिस्थितीत आपण कोणते तणनाशक मारले तर आपल्याला ते एकदम छानपैकी रिझल्ट पण देईल आणि आपल्याला रिझल्ट देऊनसुद्धा जवळजवळ 1.5 ते 2 महिने आणखी फवारणी करण्याची आवश्यकता पडली नाही पाहिजे। तर चला आपण त्या घटकांचा पूर्णपणे डिटेल्स जाणून घेऊ। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी याचे रिझल्ट बघा। अशा प्रकारे रिझल्ट मिळालेले आहे मला आणि हे थेट दुसऱ्या दिवशीचा रिझल्ट आहे आणि अशा प्रकारे बऱ्यापैकी चांगल्यात चांगले आणि एकूण एक जातीचे जे तण आहे ते सर्व प्रकारचे तण मेलेले आहे। छोट्यात छोट्या झाडाला आणि मोठ्यात मोठ्या झाडाला आपण वाचून मारलेले आहे। छडी जी आहे पंपची ती वाचून चालवलेली आहे, झाडांवर ते औषध जाऊ दिले नाही। तर आपण पाहू शकता दूरपर्यंत पण छान दिसून राहिलेलं आहे आणि आता जमीन सरळ काळी काळी दिसायला लागलेली आहे। हे अगदी छोटे झाडे होती। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जवळजवळ सर्व प्रकारचा कचरा मारलेला आहे आणि ही कचऱ्याची फर्स्ट स्टेज होती। सेकंड स्टेजचा उपाय पण आहे आपल्याकडे, पण आता फर्स्ट स्टेज बघा आपली जवळजवळ 1.5 ते साधारण 2 महिने आपल्याला रिझल्ट चालवत ठेवन आणि आपल्याला 2 महिने परत कोणतंच तणनाशक फवारण्याची गरज नाही पडणार। आणि याच्यामुळे फायदा असा होईल की आपल्या मालाची वाढ चांगली सुरू राहणार आहे आणि जे लोक वारंवार 15-15 दिवसाच्या अंतराने कचऱ्याची औषधी म्हणजे तणनाशके मारत असतात तर त्यांच्या मालावर त्याचा इफेक्ट होत असतो। तर अशा प्रकारे बऱ्यापैकी आपण कचऱ्याचा नायनाट केला आहे आणि आपण जी फवारणी केली तर त्याबद्दलची माहिती आता पाहूया। तर मित्रांनो, ही औषधी आपण फवारली होती तर याचे नाव बघा टचडाऊन आहे। हे सिजेंटाचे टचडाऊन आहे। तर मित्रांनो, सिजेंटाचे टचडाऊन घेतले आपण, याच्यामध्ये ग्लायफोसेट 41% आहे। म्हणजेच हे मारण्याचं तात्पर्य असं की हे मारल्यामुळे झाडाला झेंडू येते जे असं प्रकार होते ना, तर ते होणार नाही। 41% ग्लायफोसेट हे बेस्ट असते। फक्त चांगली कंपनी निवडा, म्हणजेच तुम्ही हायजॅक सुपर, टचडाऊन, राऊंडअप कोणतंही घेऊ शकता, सर्वच ग्लायफोसेट चांगले काम करतात। पण मित्रांनो, मी याचा 80 मिलीचा डोस घेतला एका पंपाला आणि त्याचसोबत मी याच्यामध्ये एक सुमीमॅक्सची बॉटल टाकली आणि सुमीमॅक्सची एक बॉटल टाकून ती 10 मिलीची बॉटल होती। आता ती मी छोटी बॉटल असल्याकारणाने फेकून दिली आहे, तर ती सापडून नाही राहिली। तर मित्रांनो, याच्यामध्ये एक सुमीमॅक्स घेतली मी आणि याला चांगलं मिश्रण करून घेतलं आणि याच्यामधला 80 मिली एका पंपला टाकला। तर मित्रांनो, पराक्रम जे आहे ते ग्लुकोसायनेट अमोनियम 13.5%, म्हणजे जसं UPLचं स्वीप पॉवर, फेरिओ, नोग्रास असते, तसेच बास्ता, भरपूर प्रकारचे औषधे मार्केटमध्ये असतात। तर मी पराक्रम हे औषध जे आहे ते आपण या कंपनीचं घेतलेलं आहे, धर्मराज क्रॉप गार्ड लिमिटेड, हे आपण पाहू शकता। तर हे मित्रांनो, आपण हे घेतलं होतं 390 ते 400च्या दरम्यान हे औषध घेतलं होतं आणि हे जे आहे हे घेतलं होतं आपण 550। तर अशा प्रकारे याचे रेट होते मित्रांनो आणि याचासुद्धा आपण जो डोज आहे तो 80 मिलीचा घेतला, म्हणजे याचा 80 याचा 80 प्लस 2 पैकी कोणत्याही एका बॉटलमध्ये आपण सुमीमॅक्स टाकायचे असते, तर मी याच्यामध्ये टाकले होते। आणि मित्रांनो, सुमीमॅक्स टाकल्यानंतर ही बॉटल 2 ते 3 दिवसाच्या आत संपायला हवी। याला टाकून आपण महिनाभर जर ठेवली तर आपलं औषध जे आहे ते थोडंसं वीक होणार, त्याचे रिझल्ट चांगले नाही येणार। तर जेवढ्याची गरज आहे तेवढ्यामध्ये सुमीमॅक्स टाकून ते औषध बनवून ठेवायचं असते आणि याच्यामध्ये स्टिकर ॲडेड असते मित्रांनो, त्यामुळे हे निळ्या कलरचं औषध असते आणि याच्यामध्ये खूप जास्त फेस तयार होतो, तर पंप भरण्यास अडचण जाते। तर आपण याचा जो डोज आहे तो पंप भरायला अगदी 2-4 बोटे पाणी कमी असतानाच आपण हे शेवटी हे औषध टाकायचं काम केलं। तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण हे 2 मिश्रण वापरले। त्याच्यामध्ये सपोर्टसाठी हे आपण स्टिकर वापरले।
तर हे हायफिल्ड एजिकेमचे स्टिकर आहे, ज्याचा फक्त 5 मिली एका पंपला आपण डोस ठेवला. तर याचे रिझल्ट एक स्पेशल आणि वेगळा व्हिडिओ बनवून मी तुम्हाला याच्याबद्दल माहिती सांगणार आहोत. हे आपण प्रत्येक वरच्या फवारणीत, म्हणजे जे आपण कीटकनाशकाची वरची फवारणी करत असतो त्यामध्ये सुद्धा वापरणे का गरजेचे आहे याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार. तर मित्रांनो, हे स्टिकर टाकण्यामागचा उद्देश असा की काही तणांच्या जाती अशा असतात की त्यावरून जसं मोठे तण आहेत आणि त्याच्यावर आपलं औषध जे आहे गवती प्रकारच्या तणावर आपले औषध ते घसरून जाते आणि ते ॲब्झॉर्ब होत नाही त्या पिकाला. त्यामुळे ते तणे खूप जिद्दी असतात, ते मरत नाही. तर त्याच्यावर आपल्याला रिझल्ट मिळण्याकरता हे जर स्टिकर टाकले तर औषध पूर्णपणे पानाच्या पेशीच्या आत शिरते आणि ते तणसुद्धा मारण्यामध्ये आपली मदत मिळते. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण या 3 गोष्टी वापरल्या. हे ऑप्शनल आहे. जर तुमचे फवारणी व्यवस्थित होत असेल आणि पाणी पाऊस जर नसेल तर तुम्ही स्टिकर नाही वापरले तरी चालेल, पण शक्यतोवर वापरा. कारण एवढे पैसे आपण खर्च करत आहोत, तर एक साधारण 250-300 रुपयाचं एक स्टिकर जे 50 पंपचं मिळते आपल्याला, ते फक्त 5-5 मिली टाकून जरी आपण वापरलं तर तणांच्या फवारणीत फार त्याचा फायदा होईल. तर हे झाली मित्रांनो तणाची फर्स्ट स्टेज. आणि हिटवीड नंतर आपण ही फर्स्ट स्टेज वापरलेली आहे. कारण हिटवीड मॅक्स किंवा हिटवीड आणि एजिल हे वापरल्यानंतर फारशी तणे यंदा मेली नाही. कारण त्याच्यामुळे आता खूप जास्त प्रमाणात कचऱ्यांचा ऊत आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात कचरा, उंच कचरा असं झालेला आहे. तर ते हिटवीडचा रिझल्ट न येण्यामागचं कारण असं झालं की मित्रांनो, आपल्या फवारणीनंतर आपल्याला पाऊसच नाही आला. जमीन कोरडी होती आणि झाडाची मुळे ही बऱ्यापैकी कोरड्या मातीत असल्यामुळेच म्हणजे कचऱ्यावर रिझल्ट मिळू नाही शकले. असं पुष्कळशा शेतकऱ्यांसोबत झालेलं आहे. म्हणजेच यंदा हिटवीडच्या भरोश्यावर राहिल्याने पुष्कळ लोकांचा विश्वासघात झालेला आहे आणि त्याच्यासोबतच कचऱ्यांची वाढ भरपूर होऊन गेली. तर आता हे एक रामबाण उपाय आहे. आता या फर्स्ट स्टेजमध्ये आपण हे वापरले आहे. तसंच मित्रांनो, याचा आराम आपल्याला मिळणार आहे जवळपास 1.5 ते 2 महिने. आणि आपण लगेच 2 महिन्यानंतर जेव्हा नवीन ऊत येण्यास सुरुवात होईल, तर कचरा मोठा असो चाहे छोटा असो, तर आपण सेकंड स्टेजला हेच वापरणार आहोत. टचडाऊन याचा आपण डोस ठेवणार आहोत 80 मिली. पण मित्रांनो, याच्यामध्ये एक सुमीमॅक्स ठेवू, पण पुढच्या वेळेला आपण पराक्रम नाही ठेवू. तर आपण याचाच प्रमाणात, जसं हे आता याचं ग्लुकोसायनाइट अमोनियम जे आहे हे 13.5%, तसंच एक 50%चं प्रोडक्ट आलेलं आहे, ते म्हणजे हार्मेट्री, ज्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आत्ताही उपलब्ध आहे. आणि मागच्या वर्षी त्याचे जे रिझल्ट आले ते मी माझ्या चॅनलवर शेअर केले होते सर्वांसोबत. बऱ्यापैकी व्ह्यू आले आहे त्या व्हिडिओला. मी व्हिडिओच्या एंडिंगला एक त्याची स्क्रीन शेअर करीन, तुम्ही तो पण व्हिडिओ पाहू शकता. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मित्रांनो, मी याच्यानंतर जी सेकंड स्टेज येणार, तर त्याच्यामध्ये आपण ह्या औषधाऐवजी हार्मेट्री हे औषध वापरणार आहोत. आणि हार्मेट्रीसोबत हे टचडाऊन जे आहे याचा फक्त 60-70चा डोस घेतला तरी चालेल. आणि हार्मेट्री जे असते तसं अशाच एका रिकाम्या बॉटलमध्ये हार्मेट्रीचे 10 पंप, म्हणजेच पूर्ण 1 लिटर पाणी बनवून टाकायचं आणि 1 लिटर पाण्याचे आपण बस 100 मिलीचा डोस घेऊन आपण त्याचे 10 पंप करायचे असते. तर मित्रांनो, त्याचे 100च्या हिशोबाने समजा 10 पंप झाले तर याचेसुद्धा बऱ्यापैकी 12-13 पंप होतात. तर त्यावेळी ते फवारलं तर मोठ्यात मोठे कचरेसुद्धा मरतात आणि त्याचा जवळजवळ 2-2.25 महिने रिझल्ट कुठेच जात नाही. कोणतंही जसं स्वीप पॉवर किंवा हे जे आहे हे सिंगल मारलं तर कचरा नव्याने येऊ शकतो, पण सपोर्टला हे घेतलं आणि याच्यात सुमीमॅक्स घेतलं तर काही कचरे मरतात. पण जसं उदाहरणार्थ हा कचरा आहे, याचं बीज खाली सांडून जाते. हा तर मरून जाईल, पण हा बीज सोडून जाईल. तर सुमीमॅक्स जे आहे ते प्रीमर्जन्स असल्यामुळे याचे बीज पूर्णपणे नाहीसे करण्यास मदत करते व बीज निष्क्रिय झाले तर सामोरचा ऊत येणार नाही लवकर. अशा प्रकारे मित्रांनो, कचऱ्याची फवारणी ही करायची असते. आणि आता आपण जे ही आज फवारणी केलेली आहे, तर ही मित्रांनो फक्त काल फवारलेलं आहे आणि त्याची कंडिशन आपण पाहू शकता. मी फक्त काल फवारलेल्याचाच रिझल्ट बघा. हे खूप जास्त प्रमाणात तणे होती. हिरवं असलेलं शेत मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला दाखवलेलं होतं. तर हे काल फवारणी केलेलं आहे मी आणि जवळजवळ मी तिथपर्यंत आता फवारत गेलेलो आहे काल. आणि माझ्याजवळचं पाणी संपल्यामुळे मी आज फवारणी केली नाही, तर मी तिथपर्यंत पोहोचलो त्या तुरीच्या तासापर्यंत आणि तिथपर्यंतच माझा कचरा पूर्ण पिवळा पडलेला आहे. हे काल फवारलेलं आहे, तरीसुद्धा बघा 24 तासानंतरच याचं पूर्णपणे नायनाट झालेलं आहे. तर हा फास्ट रिझल्ट त्या ग्लुकोसायनाइट अमोनियममुळे मिळतो आहे. पण ग्लायफोसेट जे आहे ते याला चांगल्या प्रकारे आणखी लांब चालवत राहील आणि सोबत सुमीमॅक्ससुद्धा तसंच करत राहील. तर अशा मित्रांनो, आपण तुरीमध्ये सुद्धा याचा वापर केला आहे. तुरीच्या अवतीभोवती आपण पंपची छडी फिरवली होती, तर आपण पाहू शकता तुरीच्याही आजूबाजूचा कचरा छानपैकी मेला आहे. आणि पराठीमध्ये सुद्धा अगदी छोटं झाडसुद्धा आपण वाचवण्याचा प्रयत्न केला. तर पराठी काही विशेष मोठी नाही आहे. सध्या काही झाडे जे आहे ते 2 ते 3 दिवसापर्यंतच म्हणजे चांगले आता
रोलिंगवर आलेला आहे, कारण त्यांच्या बाजूचा कचरा पूर्णपणे नायनाट झालेला आहे. तिकडे पाहू शकता आपण, पूर्णपणे वावर काळं झालेला आहे आता. तर तिकडे अजिबात कचरा राहिलेला नाही, म्हणजे तो सडून कुजून आता नष्ट झालेला आहे. तर गवताच्या सुद्धा जाती मरतात, रुंदपान किंवा गोलपान सर्वच प्रकारचे तणे मरतात. त्याच्याने वेलवर्गसुद्धा चांगला भाजला जातो. आता सर्वात छोटं झाडसुद्धा तुम्हाला दाखवतो. हे पाहू शकता, हे खंगे आहेत. अगदी छोट्या झाडाच्या बाजूने सुद्धा आपण छडी चालवली तर ते झाड जसेच्या तसे आहे. आणि ग्लुकोसायनेट जे आहे त्याचा प्रकार असा असतो की ते झाडाच्या फक्त ज्या पानाला लागते ते पान जाते, आणि तेच जर ग्लायफोसेटचं प्रमाण जर जास्त असलं तर संपूर्ण झाडाला चुरडा येतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण योग्य प्रकारे फवारणी जर केली तर आपल्याला व्यवस्थित रिझल्टसुद्धा मिळतो आणि बऱ्यापैकी आपला रिझल्ट जो आहे तो लांबपर्यंत चालू शकतो. तर असे हे तणाचे नियोजन होते मित्रांनो. आणि हा व्हिडिओ जर खरोखर आवडला असेल आणि समोर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जर बघायचे असेल आपल्याला, तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शक्यतो व्हिडिओला एक लाईक करा. तर चला भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. आणि आता ही कचऱ्याची फवारणी झाल्यानंतर मी वरचीसुद्धा एक फवारणी करणार आहे, ज्याच्यामुळे ही पराठी चांगली ब्रँचिंग सहित आणि हिरवीगार आणि व्यवस्थित वाढ झाली पाहिजे हिची. तर त्याकरता मी काय वापरणार आहोत, तुम्हीसुद्धा काय वापरायला पाहिजे याचा एक छोटासा मार्गदर्शन किंवा गायडन्स मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन. तर या व्हिडिओला इथंच संपूया आणि भेटूया एका अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, धन्यवाद.